हॅलो. सो हा वाद संवाद विसंवादचा सेकंड एपिसोड आहे माझा. तर ह्याच्यामध्ये ऑब्व्हियसली आपण जे काही हे करायचं आहे, काय म्हणतात, कॉन्व्हर्सेशन टाईप व्हिडिओज करायचे आहेत, ते ह्याच्यातून करू शकतो ह्या सिरीज मधून. तर पहिली तर हाऊसकीपिंग गोष्टी काय की बऱ्याचशा व्हिडिओज मध्ये अशी भीती वाटली तुझी किंवा तुला शंका होती की व्हिडिओज खूप मोठे होतील आणि यू आर हॅपी की ते छोटे झाले. पण माझा ऍक्च्युली एम उलटा आहे. इनफॅक्ट मला जेवढा जास्त वेळ बोलता येईल एकाच विषयाला धरून ते मी एम करतोय ऍक्च्युली. कारण मी नेहमी ऍडमायर करतो बरेच लोक जे खूप वेळ बोलू शकतात, जसं की जो रोगन एक्सपिरियन्स मध्ये तर ते 3-3.5 तास बोलतात, राईट? सो मला असं वाटायचं की 3 तासाचा जर माझ्यावर इंटरव्ह्यू झाला तर मी माझ्या आयुष्यात जे ज्या गोष्टी शिकलोय, ज्या ज्या गोष्टींवर विचार केलाय, ज्या ज्या गोष्टींचा मी वाचलंय, ते सगळं माझं संपेल 1-2 तासातच. आणि 3-3.5 तास. आणि हे लोक तर एकाच विषयाला घेऊन त्यांचा इंटरव्ह्यू असतात ना त्यांचे, तर असं नाही की तुझ्या आयुष्याचं सगळं सांगत नाही ते 3.5 तासात. बट दॅट इज वन एक्झाम्पल. दुसरं म्हणजे ओशो किंवा कुठले जे आपले बोलणारे वक्ते आहेत, ते 1-1 तास हे करतात, बोलतात वेगवेगळ्या विषयांवर. आणि मी तर त्या क्वालिटीला ऍडमायर करतो. त्यामुळं माझा एम असा आहे की हाऊ मच कॅन आय टॉक अबाउट वन टॉपिक अँड हाऊ लॉंग कॅन आय स्ट्रेच. सो इफ आय कॅन टॉक अबाउट अ टॉपिक फॉर अन आवर, मी तर त्याला एक अचिव्हमेंट म्हणेल. सो मला असं वाटतं तसंच तू पण केलं पाहिजे. म्हणजे असं घाबरायची गरज नाही या सिरीज मध्ये की मोठे होत आहेत व्हिडिओज. बट ऑब्व्हियसली विषयाला धरून पाहिजेत. राईट. आणि बाकी दुसरा हाऊसकीपिंग विषय म्हणजे आता ऑब्व्हियसली बऱ्याचशा गोष्टीचे आपण केसेस मांडलेल्या आहेत आपापल्या. आणि म्हणजे बेस्ट केस पुढे मांडणं कुठल्याही विषयाची, दॅट इज द एम. जसं की सद्गुरू झाले, संत तुकाराम झाले. सो आता ते बऱ्यापैकी विषय संपलेले आहेत, असं मला असं वाटतं. बट जे इनकम्प्लीट काही विषय आहेत ते वी कॅन डिस्कस. जसं की आता हे मी लास्ट एपिसोड तुझा जो होता त्याला हे करतोय, काय म्हणतात त्याला, त्याच्याबद्दल बोलतोय, त्याच्यामध्ये आलेले जे विषय होते. जसं पहिला विषय मला घ्यायचा आहे की विरोध म्हणजे विद्रोह कुठल्या गोष्टीला म्हणायचा. आणि जस्ट बिकॉज राईट विंग रिव्ह्यू करणं, तो म्हणजे विरोध कसा होतो, किंवा युनिव्हर्सिटीला मध्ये जाऊन गव्हर्नमेंटला डिफेंड करणं विरोध कसा आहे. तर त्याच्यामध्ये माझं एक जेनेरिक ऑब्झर्वेशन आहे ऍक्च्युली की काही विषय डिफेंड करायला अवघड असतात, अ, खरे असले तरी. आणि काही विषय सोपे असतात डिफेंड करायला, ते चुकीचे असले तरी. ह्याचा एक्झाम्पल आहे कम्युनिझम. हा चुकीचा आहे कन्सेप्ट. की कोणी काही ओन करायचं नाही, सगळ्यांनी पार्टिसिपेट करायचं आणि फळ सगळ्यांनी इक्वली वाटून खायची. हे चुकीचं आहे कन्सेप्ट, म्हणजे ह्युमन नेचरच्या अगेन्स्ट जाणारी आहे. पण ही डिफेंड करायला खूप इझी आहे. म्हणजे लेफ्ट विंग आयडियाज ज्या आहेत की सगळ्यांनी सगळ्यांना वाचवलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण क्रिमिनल्सला पण प्रेमाने वागलं पाहिजे वगैरे, जे लेफ्ट विंग आयडियल्स असतात, लिबरल वागलं पाहिजे, इमिग्रंट्सला येऊ दिलं पाहिजे, डिफेंड करायला सोपे असतात पण चुकीचे असतात. आणि राईट विंग कन्सेप्ट ज्या आहेत, किंवा बऱ्याचशा काही कन्सेप्ट आहेत, त्या एकदम कॉन्ट्रोवर्शियल आहेत, बट त्या खऱ्या आहेत, पण डिफेंड करायला अवघड आहेत. तर त्या विषयावर जो बोलतो तो मला असतो तो तो त्याचा विद्रोहच असतो सोसायटीला, म्हणायला पाहिजे. त्याच्यामध्ये पण बरेचसे पेट्रियार्की जशी गोष्ट आहे की पेट्रियार्की ही तर वाईट. फर्स्ट ऑफ ऑल आधी एक्झिस्ट करायची पेट्रियार्की, ही हे मान्य करणं, किंवा पॅट्रियार्की खूप वाईट गोष्ट आहे, हे म्हणणं सोपं आहे. पण पॅट्रियार्कीला डिफेंड करणं अवघड आहे, भयानक अवघड आहे. आणि यू कॅनॉट इक्वेट एखाद्यानी पेट्रियार्की जर डिफेंड करू शकला जसं की पॅट्रिस ओनील. आणि मागच्या व्हिडिओमध्ये माझ्यावर एक आरोप झालाय की मी म्हणत नाही की पॅट्रिस ओनीलला संत मानलं पाहिजे, असं मी चुकून पण म्हणणार नाही. तर मी तर त्याला धरेल, म्हणजे वन ऑफ द टॉप पर्सनॅलिटीज मध्येच त्याला काउंट करेल. सो मी पण तेच, आय विल कन्सिडर हिम संत. तर त्यांनी पॅट्रियार्की डिफेंड केली आहे, पण त्याच्याच अँगलनी असं नाही. बट मलाच असं वाटायला लागलंय की मी आता ह्या काय म्हणतात त्याला, कन्वर्ट व्हायला लागलो अशा गोष्टीत की
मुलींना जास्त पब्लिक स्पेसमध्ये खूप पॉवर दिली नाही पाहिजे. आता ही कशी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे हा. की जे मुलींना जे कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे जगात, ते सगळ्यांसाठीच भलं आहे. आणि जसं जसं लिबरल झाली मुलगी आणि सोसायटी, तिने स्वतःची पण वाट लावली आहे, तिने सोसायटीची पण वाट लावली आहे. आणि त्या उलट सर्टन, जसं की टीनेज मध्ये लेट्स से खूप इमोशन्स खूप हाय असतात, हार्मोन्स खूप हाय असतात मुलांचे, तर त्यांना त्या काळात कंट्रोल ठेवणं हे त्यांच्या पण भल्याचं आहे आणि सोसायटीच्या पण भल्याचं आहे. तसंच मला आता मी पेट्रियार्कीच्या साईडने विचार करायला लागलोय की अ, अ, बायकांना पण एका कंट्रोल एन्व्हायरमेंट मध्ये ठेवणं आणि इक्वल न मानणं दोघांना, हे एक फॅक्ट आहे, बायोलॉजिकल फॅक्ट आहे. ते म्हणजे आता हा मी मोठा विषय आहे, ज्याच्यावर आपण सेपरेटलीच बोलूया. बट आता सपोज हा एखाद्याने डिफेंड केला, तर मी त्याला विद्रोही मानेल. म्हणजे भलेही हा कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, म्हणजे एखाद्याला इनअप्रोप्रिएट पण वाटू शकतो, पण म्हणून राईट विंग आयडियोलॉजी एखादा जर डिफेंड करतो आणि ते पण सेन्सिबली डिफेंड करणं, अं, तर मी त्याला विद्रोह मानतो. कारण इनहेरंटली इट्स व्हेरी हार्ड टू डिफेंड दोज थिअरीज, पण त्या खऱ्या थिअरीज आहेत. म्हणजे शाळेत पण डिसिप्लिन शाळेमध्ये जर आपण जगलो असतो, गेलो असतो, आपलं नशीब चांगलं असतं आणि आपण अशा शाळेत गेलो असतो की जे एकदम डिसिप्लिन्ड होती आणि आपल्याला खूप लाईफ त्यांनी फिक्स केली, तर ते मुलासाठी पण बरं असतं, सगळ्यांसाठी बरं झालं असतं. पण त्या मोमेंटला जेव्हा तुम्ही स्टुडंट असता, तेव्हा असं वाटतं की ही काय डिसिप्लिन लावते शाळा, म्हणजे आपली खून करून टाकते आपल्या क्रिएटिव्हिटीचा वगैरे. असं नाहीये. सो लाईफच्या बाबतीत पण हे खरं आहे असं मला वाटतं. अं, हे सगळं सांगण्याचं तात्पर्य असंच आहे की काही विषय डिफेंड करायला इनहेरंटली अवघडच असतात, जरी खरे असले तरी. अं, तसा मी राईट विंग फिलॉसॉफी एखादा मूवी रिव्ह्यूज मध्ये डिफेंड करू शकतो, तर मी त्याला, त्यामुळे मी त्याला तो विद्रोह मानतो. अं, त्याचं आवडतं वाक्य आहे की ये प्यार का झुंझुना. म्हणजे बऱ्याचशा मूवीज मध्ये असतं की हो हा प्रेम आहे एखाद्याला आणि प्रेमासाठी सगळं केलंय, तर तो त्याला प्यार का झुंझुना म्हणतो. की तुम्ही प्रेमात आहात वगैरे ठीक आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या सोसायटीचे नॉर्म्स किंवा तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज सगळे त्यागता. तर उगाच आम्हाला असं दाखवू नका पिक्चर मध्ये की वो प्यार के लिए कुछ भी कर सकता है या फिर फॅशन का झुंझुना. तर म्हणून मी तर मानतो, ही माझी केस आहे त्याबद्दलची. आता ऑब्व्हियसली यू गाईज कॅन डिसाइड त्याला विद्रोह मानायचा की नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट तू डिस्कस केली ते म्हणजे कन्फर्मेशन बायस असणं आणि तो शोधणं एखाद्या गुरुमध्ये. आणि ती एक इम्पॉर्टंट स्टेप असणं तुमच्या डेव्हलपमेंटची, तुमच्या फिलॉसॉफीच्या डेव्हलपमेंटची एक इम्पॉर्टंट स्टेप असणं, हे मान्य करायला जागा आहे. आणि डेफिनेटली इट इज अ स्टेप, जसं तूच बोललास की ती एक स्टेप असते तुमच्या इव्होल्युशन ऑफ युअर फिलॉसॉफीची, की तुम्ही काहीतरी विचार करता, यू यू कॅन ऑब्विसली ग्रॅव्हिटेट टुवर्ड्स गुरुज जे त्या विषयावर बोलतायत, त्याच प्रकारे बोलतायत जसं तुम्हाला वाटतंय. आणि इनफॅक्ट ते क्लासिफाय करू शकतात सगळे पॉइंट्स एखाद्या विषयावर जे तुम्ही विचार नसेल केला. अम, ते मी मान्य करू शकतो. फक्त म्हणजे हायरार्की मध्ये मी त्याला फार वरती नाही हे करणार, रेट करणार, खाली करेल रेट. कारण ऑब्व्हियसली मला एखादा नवा डिरेक्शन एखादा गुरु देऊ शकला तर त्याला मी वरती रेट करतो. कन्फर्मेशन करू शकला आणि योग्य प्रकारे कन्फर्म करू शकला तुमचे फिलॉसॉफी, तर म्हणजे नथिंग रॉंग इन फॉलोइंग हिम. बट मी हायरार्की मध्ये त्याला थोडंसं खाली रेट करेल. आणि थर्ड विषय म्हणजे काय, क्रक्स ऑफ दिस व्हिडिओ मध्ये मला यायचं तर आता, हा जो विषय मला टाळायचा होता, जो विषय मला खूप काय म्हणतात त्याला, ज्याच्या खोलात नव्हतं जायचं आणि आता जावं लागेल असं वाटतंय, तो म्हणजे आचार्य प्रशांत. कारण काही गोष्टी ऑब्व्हियसली कळतात. जेलसी जसं मी म्हणालो त्याच्याबद्दल. पहिली गोष्ट तर ते
50 मिलियन फॉलोअर्स हा एक फेक फॉलोअर्स आहेत ते हे म्हणजे एकदम काय म्हणतात ऑब्झर्व करूनच मला कळतंय. कारण इनफॅक्ट ध्रुव राठीचे कमी फॉलोअर्स आहेत आचार्य प्रशांतपेक्षा, तसं बघायला गेलं तर मे बी जस्ट नंबर्सनी बघायला गेलं, आय डोंट नो किंवा कम्पॅरेबल असतील. बट जर व्ह्यूज बघितले पर व्हिडिओ व्ह्यूज आणि लाईक्स तर ऍटलीस्ट 10 टाइम्स कमी आहेत आचार्य प्रशांत चे ऍज कम्पेअर टू ध्रुव राठी. आणि त्याचं रिझन असं आहे ऑब्व्हियसली की आचार्य प्रशांतने विकत घेतलेले व्ह्युअर्स आहेत. आणि हे तो एकदा बोलून पण गेलेला वन ऑफ द स्पीचेस मध्ये की मी पैसे का मागतोय तुमच्याकडून, कारण ऑब्व्हियसली तो डोनेशन्स वगैरे काय, आणि कारण तो ऍडव्हर्टाईज करतो त्याचे व्हिडिओज. तो स्वतःचे जसा सद्गुरूंनी तर तू म्हणालेलास की आता हे विषय नावं बऱ्याचदा येणार आहेत, जरी आपले विषय संपलेत सद्गुरू तुकारामांचे तरी नावं बऱ्याचदा येणार की जो रोगनकडे भले ही हॅड अप्रोच्ड जो रोगन पण त्यांनी पैसे तर दिले नव्हते. आचार्य प्रशांतनी स्वतः सांगितलं की लोकांना स्वतःहून यायचं नसतं किंवा स्वतःहून आध्यात्मिक व्हिडिओज बघायचे नसतात, आणि त्यामुळे मी ऍडव्हर्टाईज करतो. त्यांनी ओपनली सांगितलेलं एका स्पीच मध्ये की ही पेज फॉर युट्यूब ऍडव्हर्टाइजमेंट टू स्प्रेड हिज व्हिडिओज पॉप्युलॅरिटी. आणि मी अजिबात त्याला